नमस्कार, सत्यार्थ न्यूज में आपका स्वागत है। झूठी शिकायत दर्ज कर महाराष्ट्र मंदिर ट्रस्ट परिषद को बदनाम करने वाले सिटीजन्स फॉर जस्टिस एंड पीस के खिलाफ कार्रवाई की मांग। एडवोकेट अभिषेक भागवत को टीम सदस्य महाराष्ट्र मंदिर महासंघ बुराहा नगर जगदम्बा भवानी मंदिर के प्रमुख भी। महाराष्ट्र से संवाददाता किरण माली की रिपोर्ट। आता नुकतेच महाराष्ट्र मंदिर महासंघाने तिसरं मोठा अधिवेशन शिर्डी येथे भरवण्यात आलं होतं। या अधिवेशनाच्या अनुषंगाने पूर्ण महाराष्ट्रातील मंदिर संत महंत पुजारी विश्वस्त आणि सर्व प्रकारे मंदिरासाठी योगदान देणारे सर्व लोक यांचे एकत्रित असं एक अधिवेशन या ठिकाणी भरवण्यात आलं। असं दिव्य भव्य असं अधिवेशन हे शिर्डी या ठिकाणी संपन्न झालं। त्याचपूर्वी CJP नावाच्या या धर्मविरोधी संस्थेने जाणीवपूर्वक या अधिवेशनाला गालबोट लागेल, याचे बदनामी होईल, याचं नाव खराब होईल या अनुषंगाने खोटं ट्विट त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर करून समाजामध्ये आणि काही लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे। या महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि त्या अनुचित अन्य ज्या संस्था ज्या मंदिर महासंघाच्या अधिवेशनामध्ये ज्यांनी हातभार लावला त्या सर्व संस्थांची बदनामी करायचं असं पाप आणि घोडचूक जाणीवपूर्वक या CJP या संस्थेने केलेली आहे। त्या अनुषंगाने CJP संस्था यांना कुठलाही अधिकार नसताना, कुठलीही आमच्या मंदिर महासंघाची किंवा अधिवेशनाची पूर्ण माहिती नसताना, पूर्ण पार्श्वभूमी माहिती नसताना, याचं कार्य माहिती नसताना खोट्या बातम्या प्रसारित करून आमची बदनामी करण्याचा या ठिकाणी त्यांनी प्रयत्न मंदिर महासंघाचा हा करत आलेला आहे। त्या अनुषंगाने आत्ताच मंदिर महासंघाच्या सर्व सदस्य या ठिकाणी येऊन आत्ताच SP साहेबांना त्या अनुषंगाने निवेदन दिलेलं आहे आणि त्या CJP ह्या संस्थेवर कठोर कारवाई करण्याचं आश्वासन देखील सुद्धा पोलीस अधीक्षक राकेशजी ओला साहेब यांनी आम्हाला दिलेलं आहे। आम्हाला पूर्ण अपेक्षा आहे की SP साहेब या सदरच्या अशा खोट्या आणि ज्या समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या संस्थेवर निश्चित चांगली कडक कारवाई करतील आणि यापुढेही या अशा चुकीचे ट्विट करणे किंवा बदनामी करत मजकूर प्रसिद्ध करण्याची हिंमत कुठली संस्था करणार नाही अशी आम्ही या ठिकाणी अपेक्षा करतो आणि आम्हाला नक्कीच या ठिकाणी त्यांच्यावर कारवाई होईल म्हणून मी या ठिकाणी आपल्याला संबोधित करतो। धन्यवाद।